एक ट्रॅव्हल करत होतो मी, तेव्हा एक बघितलं की एक ताई आहे, त्यांनी कॅम्प ऑर्गनाईज केलाय. त्यांच्या याच्यामध्ये असं असतं की बा ते मुक्या प्राण्यांना जे की समजा रेस्क्यू असतात, बाहेर फिरतात किंवा पक्षी झालं, यांना ते हेल्प करण्याचं काम करत असतात. तर तुम्ही बघू शकता बॅक साईडला माझ्या. तर ताईंना विचारू एक छोटासा काही मेसेज. ताई काय मेसेज? आधार फॉर ॲनिमल्स नावाने आमची अकोल्यामध्ये संस्था आहे. रस्त्यावर कुठल्याही जनावर असेल, त्याचा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा तो बिमार असेल तर त्याला आम्ही रेस्क्यू करतो आणि त्यांची आम्ही ट्रीटमेंट करतो. आणि सोबत जर तो परमनंटली डॅमेज झालेला असेल, पॅरालाइज असेल, तर त्यांनाही ठेवायची आमच्याकडे व्यवस्था आहे. आज स्पेशली मकर संक्रांती निमित्त आम्ही आज कॅम्प ऑर्गनाईज केलाय. म्हणजे जे पक्षी नायलॉन मांजामुळे ज्यांना त्यांचा अपघात होतो, त्यांना लागतं, त्यांच्या पंखांना लागतं, तर अशांची ट्रीटमेंट आणि सोबत त्यांची सर्जरी आज ऑनस्पॉट आम्ही ट्रीटमेंट करणार आहोत. तर आज जसं तुम्ही बघू शकता की हे काही बर्ड्स आम्ही रेस्क्यू केले आणि त्यांची सर्जरीज केलेली आहेत. बरेचसे बर्ड्स आज आले, त्यांची ट्रीटमेंट करून त्यांना ठेवलेलं आहे. जर आपल्याला कुठेही असं दिसलं तर हा खाली नंबर दिलेला आहे, तर नक्की याच्यावरती कॉल करा. तर आपल्याला लाईव्ह एक रेस्क्यू बघायला मिळतंय. तुम्ही बघू शकता की दादांनी एक रेस्क्यू डॉग आणला आहे आणि आता ताई त्याच्यावरती त्यांचं एक ट्रीटमेंट करतील, त्याला काय जे काही इजा असेल त्याला. तर खूप छान वर्क आहे यांचं. प्लीज गाईज यांना सपोर्ट करा. आणि याच्यावरती तुम्हाला नंबर मेन्शन करणार आहे, तर तो नंबरवरती जर तुम्हाला कुठे काही जर रेस्क्यू डॉग दिसला तर तुम्ही त्यांना कॉल करा. बघू शकता आकाशामध्ये पतंगा जे आहेत ते किती छान दिसत आहेत आणि खूप एन्जॉय करतायत. बट आम्ही ड्युटी करतोय. तुम्ही बघू शकता लोक एन्जॉय करतात, आम्ही ड्युटी करतोय. आपण जाऊया मार्केटिंग करण्यासाठी कुठेतरी, कस्टमर बघून त्यांना विजिट करून त्यांना आपण माहिती देऊया. तर आलो आपण घरी. त्याच्यानंतर बघा आमचे किटकुला कसे बसलेले आहेत खेळताना. बाबू काय घालतो, काय खातो? वाव कला मम्मा आलो थांब. काय चालू आहे इकडे किचन मध्ये? क्या बन रहा है? आज पुरी बन रही, पुरी. ओके, तो या मंडळी पुरी खायला.